Okay. Hello everyone. On saying please च्या ॲक्टिव्हिटीज काही आपण पी पी टी स्वरूपात दिल्या होत्या तर त्या आपण डिस्कस करूया आता. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस अशी पहिली ॲक्टिव्हिटी होती. द यंग लेफ्ट मॅन वॉज फाइंड बिकॉज he behaved rudely with the passenger or he threw him out of the lift. The reason behind his throwing was that he did not say please, पण इथं सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपण इतकंच लिहू शकतो की he misbehaved with a passenger किंवा he threw the passenger out of the lift. The liftman wanted the passenger to say top please, but the passenger said top. Law will permit you to retaliate uh, when you are being physically assaulted. Legal system does not consider discourtesy a punishable offense. The only penalty to pay for rude or boorish person is that he will be labeled as uncivilized or ill-mannered person असं लिहिता येईल. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी ट्रू ऑर फॉल्स. यामध्ये द लिफ्टमन डिड नॉट कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन ऑफ द पॅसेंजर. येस, इट्स ट्रू, ही डिड नॉट कंप्लाय with the instruction, rather he threw him out of the lift. Breaking the commands of the law does not allow one to retaliate with a reasonable violence. Okay, the law does not permit us to be violent towards anyone who breaks the commands. Rather, there is a system in place, police or something like that. So that law or legal system which will take care of it. You are not supposed to get physical immediately if you find somebody misbehaving with you. त्यानंतर the only penalty for being rude is the remark of being called ill-mannered fellow. हे बरोबर आहे. त्यानंतर the pain of the wound to our self-respect soon passes away. No, it doesn't. So it is wrong statement. self-respect वरती जी जखम होती ती जास्त काळापर्यंत राहती, त्यामुळे डेफिनेटली इट्स अ रॉंग स्टेटमेंट. द लिफ्टमन वॉज हेनपेक्ड बाय हिज वाईफ ॲट द ब्रेकफास्ट टेबल. नो, नॉट द लिफ्टमन. इट्स अ रॉंग स्टेटमेंट. फॉल्स आहे, कारण की द एम्प्लॉयर असं सांगितलं गेलं आहे हू वॉज हेनपेक्ड, मे बी वॉज हेनपेक्ड बाय हिज वाईफ ॲट द ब्रेकफास्ट टेबल. विल गो टू द नेक्स्ट स्लाइड. देन match the items in column A with the items in column B. लिफ्टमन साठी काय योग्य राहील? ही लॉस्ट द टेम्पर. आणि पॅसेंजर साठी काय योग्य राहील? तर ऑब्वियसली बिहेव रूडली म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर कन्क्लुजनची ॲक्टिव्हिटी आहे. प्लीज अँड थँक यू आर द लिटिल कर्टसीज बाय विच we keep the machine of life oiled and running sweetly. The sentence implies that. काय implication आहे या वाक्याचं किंवा काय meaning आहे या वाक्याचं? तर प्लीज आणि थँक्यू अशा टाईपचे जे शब्द आहेत, जे कर्टसीचे शब्द आहेत, तर अशा शब्दांमुळे आपलं आयुष्य इट बिकम्स इझी. We don't have to get angry at people for any reason. Okay, the works that you want or the service that you want, that can be asked in a polite manner using words of courtesy like please, thank you, and that will make the other person also happy. So that's why it will make your life happy indirectly. So obviously in this way this would be the implication of that sentence. Personal response question hai, if you were in place of the liftman, how would you have reacted to the situation? लिफ्टमनच्या जागी जर तुम्ही असता तर तुमचं काय रिॲक्शन असतं त्या सिच्युएशनला? मे बी यू वूड हॅव हँडल द प्रॉब्लेम स्वीटली. जसं एक्झाम्पल दिलं गेलेलं आहे लेखकानीच शेवटच्या भागात टेक्स्टच्या सांगितलं की कसं चॅस्टरफील्डची स्टोरी सांगितली ना, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे की रिव्हेंज तर त्यांनी घेतला पण तोच अगदी स्वीट पद्धतीने. यू माइट हॅव फाउंड अ वे by dealing with it quietly and calmly.
rather than throwing the passenger out of the lift. अशा पद्धतीनं उत्तर होऊ शकतं किंवा पर्सनल रिस्पॉन्स आहे, वॉट एव्हर यू फील, ठीक आहे, वुड बी अ करेक्ट रिस्पॉन्स फ्रॉम युअर साईड. देन ग्रामर सेंटेन्सेस दिले होते काही. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप मेक कंपाऊंड. कंपाऊंड बनवायचं ह्या वाक्याला. ऑब्विसली कंपाऊंड बनवण्यासाठी मग आपण काय करत असतो तर दोन सेपरेट मेन क्लॉजेस बनवत असतो. तर यामध्ये सुद्धा दोन ॲक्टिव्हिटीज आहेत. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट. कंप्लेनंट लिफ्टमध्ये म्हणजे कंप्लेंट करणारा लिफ्टमध्ये एंटर करतो आणि म्हणतो टॉप. तर ह्या दोन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या अँडनी जोडल्या जाऊ शकतात. द कंप्लेनंट एंटर्ड द लिफ्ट अँड सेड टॉप असं होऊ शकतं, जिथं हे प्रोनाउन अंडरस्टूडचं आहे. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, मेक इट अ रिटॉरिकल क्वेश्चन. रिटॉरिकल क्वेश्चन काय असतो? इट्स अ क्वेश्चन ओनली इन द फॉर्म. ओके, इट्स बेसिकली अन इम्फॅटिक स्टेटमेंट म्हणता येईल. एक स्टेटमेंटच असते, फक्त ती प्रश्न स्वरूपामध्ये असते. ठीक आहे, इट डझंट नीड अन आन्सर. दॅट क्वेश्चन, रिटॉरिकल क्वेश्चन डज नॉट नीड अन आन्सर. उत्तराची अपेक्षा नसते त्यामध्ये. ठीक आहे, इट्स अ स्टेटमेंट ओनली वी पुट इट इन द फॉर्म ऑफ अ क्वेश्चन. सजेस्टिव्ह असतं ते. सो ते करण्यासाठी एखादं दिलेलं जे वाक्य आहे त्यातलं ऑक्झिलरी फाइंड आउट करून जर क्वेश्चनमध्ये नॉट असेल तर मग ऑब्विसली त्या स्टेटमेंटमध्ये नॉट येणार नाही आणि वाईस वर्सा. तर याच पद्धतीनं याला सॉल्व्ह करायला लागेल. तर डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्सला काय म्हणता येईल? इज हे ऑक्झिलरी आहे, तर इथं नॉट आहे, त्यामुळं आपल्या क्वेश्चनमध्ये नॉट येणार नाही. इज डिसकर्टसी अ लीगल ऑफेन्स असा क्वेश्चन होऊ शकतो. ठीक आहे, आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. थर्ड सेंटेन्स, इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. अनलेसचा वापर करायचा आहे आणि वाक्य परत लिहायचं आहे. ओके, अनलेस आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल नॉट परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. त्यानंतर चौथं वाक्य, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. रिराईट युझिंग नाउन फॉर्म ऑफ द अंडरलाइंड वर्ड. प्रोटेक्ट या शब्दाचा नाउन फॉर्म वापरायचा आहे. सो व्हॉट विल इट बी? प्रोटेक्शन. तर मग कसं वाक्य करणार तुम्ही? द लॉ विल गिव्ह मी प्रोटेक्शन अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन असं होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड, पाचवं वाक्य, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. बिगिन द सेंटेन्स विथ द वर्ल्ड अँड रीराईट. व्हॉइस चेंज करण्याचं हे वाक्य आहे. द वर्ल्ड या शब्दाने सुरुवात करायची आहे वाक्याची. द वर्ल्ड इज इन्फेक्टेड विथ आवर इल ह्युमर्स बाय अस, किंवा द वर्ल्ड इज इन्फेक्टेड बाय अस विथ आवर इल ह्युमर्स, काहीही चालेल. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. मेक इट मोर सर्टन युझिंग करेक्ट मॉडेल ऑक्झिलरी. आता इथं मे जे आहे इट डझंट मेक इट सर्टन, रादर सर्टनटी कमी करतं ते, आणि त्यामुळं मग त्याच्याऐवजी काय वापरायला लागेल आपल्याला? सर्टन बनवण्यासाठी विल वापरायला लागेल. तर त्यामुळे हे वाक्य कसं होईल? द पोलाइट मॅन विल लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज असं होईल, जेव्हा ते वाक्य जास्त सर्टन होईल किंवा जास्त डेफिनेट होईल. द शेवटचं वाक्य आहे, द लिफ्टमन वॉज मच मोर अक्यूटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वुड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. ओके, चेंज इन टू पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे मोर ॲक्यूटली, हे जे आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये चेंज करायचं आहे. त्याचा आन्सर दिलेलंच आहे. द लिफ्टमन वुड नॉट हॅव बीन सो अक्यूटली hurt if he had the kick on the shins than he was by what he regarded as a slur upon his social standing. Okay.